मित्रांनो, उत्तर प्रदेशात सध्या एक मोठा वाद पेटलाय. एका बाजूला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती. आणि अचानक पोस्को कायद्याखाली त्यांच्यावर FIR दाखल झाली. अल्पवयीन मुलांच्या शोषणाचे गंभीर आरोप झाले. झुंशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद झाला आणि त्याचबरोबर त्यांचे शिष्य मुकुतानंद यांचंही नाव समोर आलं. पण मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका केसपुरती मर्यादित नाही, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. कारण याच्या आधीपासूनच स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि योगी सरकार यांच्यात मोठा संघर्ष सुरू होता. सगळं प्रकरण तापायला सुरुवात झाली ती माघ मेळ्यापासून. माघ मेळ्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या तंबूवर कारवाई दरम्यान पोलीस आणि शिष्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामध्ये लाठीचार्ज झाल्याच्या चर्चा देखील झाल्या होत्या. मात्र अधिकृतरित्या लाठीचार्ज झाल्याचं प्रशासनाने मान्य केलेलं नाही. माघ मेळ्यातील वादानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद तब्बल 11 दिवस धरण्यावर बसले होते. त्यांनी प्रशासनाकडून सन्मानाची मागणी केली आणि त्या काळात त्यांनी संगमावर पवित्र स्नानही केलं नाही, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. प्रयागराजचा माघ मेळा जिथे लाखो लोक येतात, पण याच मेळ्यात प्रशासनाने त्यांना शंकराचार्य ही उपाधी वापरण्याबाबत कागदपत्र दाखवण्याची नोटीस दिल्याचा आरोप झाला आणि स्वामीजी म्हणाले, कागदपत्रे दाखवा असं म्हणणं म्हणजे संताचा अपमान आहे. तर सरकारची बाजू वेगळी होती की नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. पण त्या घटनेनंतर वाद थेट राजकारणात गेला. कारण जानेवारी 2026 मध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि त्यांची मागणी होती, गोवंश हत्या पूर्णपणे बंद करा, गोमांस निर्यात थांबवा आणि गायीला राज्यमाता किंवा राष्ट्रमाता दर्जा द्या. इतकंच नाही तर त्यांनी आरोप केला की देशातून होणाऱ्या गोमांस निर्यातीत तब्बल 40% वाटा उत्तर प्रदेशातून येतो आणि ते म्हणाले, एका बाजूला गोरक्षा आणि हिंदुत्वाची भाषा आणि दुसऱ्या बाजूला गोमांस पुरवठा हे स्वीकारण्यासारखं नाही. यानंतर त्यांनी आणखी कठोर इशारा दिला की 15 मार्चपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लखनौमध्ये संतांची मोठी सभा घेऊन योगी आदित्यनाथ यांना बनावट हिंदू घोषित करू. आणि या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अजूनच तापलं. शंकराचार्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की फक्त भगवे कपडे घातले किंवा योगी असल्याने कोणी सनातन धर्माचा रक्षक होत नाही. जर त्याच प्रशासनात गोहत्या सुरू असेल आणि समर्थक म्हणतात की याच आक्रमक भूमिकेनंतर त्यांच्यावर दबाव वाढायला सुरुवात झाली. मग मित्रांनो, या सगळ्यात अचानक पोस्को केस समोर आली आणि या प्रकरणात थेट पोलिसाकडे तक्रार नोंदवली गेली नव्हती. तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी प्रयागराज पोस्को कोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी 2 मुलांना न्यायालयात आणल्याचा दावा केला. मुलांचे जबाब कॅमेरासमोर नोंदवले गेले आणि त्यानंतर कोर्टाने पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेश दिले. कोर्टाने म्हटलं, आरोप गंभीर आहेत, तपास आवश्यक आहे आणि स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. आता इथून पुढे 2 वेगळ्या बाजू तयार झाल्या. एक बाजू म्हणते, कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. शंकराचार्य असले तरी आरोप आहेत तर तपास हा होणारच. तर दुसरी बाजू म्हणते, हा खटला राजकीय आहे कारण शंकराचार्य सरकारवर उघडपणे बोलत होते. स्वामी अविमुक्तेश्वरानंद स्वतः म्हणाले, हा बनावट खटला आहे. रामभद्राचार्यांच्या गटाशी आमचं आधीपासूनच वाद आहेत आणि गायींच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जातंय. मित्रांनो, आज उत्तर प्रदेशात जो वाद चाललाय तो फक्त एक FIRचा नाही. ते धर्म आहे, राजकारण आहे, संत समाजातील अंतर्गत संघर्ष आहे आणि कायद्याची प्रक्रिया सुद्धा आहे. जर आरोप खरे असतील तर कायदा आपलं काम जरूर करेल. पण जर आरोप खोटे ठरले तर समर्थक म्हणतायत हा मोठा राजकीय टार्गेटिंगचा केस ठरू शकतो. आता खरं काय आहे ते न्यायालय ठरवेल. आपण एकच लक्षात ठेवायचं, तपास सुरू आहे, आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत आणि सत्य बाहेर यायला वेळ लागतो. पण एक गोष्ट नक्की, उत्तर प्रदेशात सुरू असलेला हा संघर्ष आता फक्त धार्मिक अजिबातच राहिलेला नाही. तो थेट राजकारणाच्या मैदानात पोहोचला आहे. थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.